ये ग ये योजना ये झाली का? नीट झोप झाली ना? हो. नाही, नवीन जागा असली की झोप येते, मला येत नाही बाई झोप. मी जनरलीच सकाळी लवकर उठते. हो का? तेच म्हटलं, एवढ्या लवकर कशी का? आजकालची मुलं उठत नाही ना. आनंदी, अगं पाहुणी उठलीये, चहाचा विचार तिला. ग बाई ग. वहिनी, छान झाला चहा. थँक्यू. चांगलाच करते माझी आनंदी चहा. म्हणजे तिच्या हातचा चहा असं ना, मला दुसऱ्या कोणाच्याच हातचा चहा आवडत नाही. दिवसाला 36 कप चहा असतो माझा तिच्या हातचा. हो, हल्ली जरा साखर कमी टाकते, पण ठीक आहे. थँक्यू आनंदी वहिनी. काल मला गरज पडली आणि तुम्ही एकदम मदतीला धावून आलात. मी सरांच्या ऑफिसमध्ये काम करते, फक्त एवढंच माहिती होतं तुम्हाला, आणि त्यावर तुम्ही घरी बोलवून घेतलं. इतकी छान सोय केलीत माझी. मी कसं तुम्हाला थँक्यू म्हणू मला खरंच कळत नाहीये. बाय माझे, अगं आभार कशाला मानतेस? हे बघ, माणुसकीच्या नात्याने ना एवढं कोणीही करू शकतं. तुला जर आमच्या घरी यावंसं वाटलं ना अधनं-मधनं, येत जा. हो की नाही आई? हो ग बाई, माझ्या राघवच्या ऑफिस मधली म्हणजे माझ्या घरातल्या सारखीच आहेस. केव्हाही गरज लागली येत जा बाळा. मला तुझा नंबर देतेस का? आई नंबर अगं काही लागलं अधून मधून मला बोलावंसं वाटलं तर होईल ना. हा दे दे, तूच करते, मला नाही येत माहिती. सेव्ह कर. हा हा सेव्ह. आता निघू, मला उशीर होतोय. बर बर. हा यांचं आवरून झालं असेल, यांनाही नाही सांगते. वहिनी, मी आता ऑफिसमध्ये जाऊन भेटेनच ना त्यांना, आणि तिथेच त्यांना थँक्यू म्हणेन. हो ग बाई, येते. बरं. अगं नमस्कार. लवकर लग्न होऊ दे. पण मला लवकर लग्न नाही करायचंय. का? लग्न चांगली गोष्ट असते. हो हो, चांगलीच गोष्ट असते, पण मला आता ना करिअरवर फोकस करायचंय, काम करायचंय. त्यापेक्षा तुम्ही असं म्हणा ना की मी ज्या कामासाठी आता कष्ट करतेय ना त्यात मला यश मिळू दे. बरं बाई, तू ज्या कामात कष्ट करतेस त्यात तुला यश मिळू दे, खूप मोठी हो. त्यानंतर तरी करशील ना लग्न? हो, मी करेन लग्न, आणि माझं लग्न ठरलं ना की सगळ्यात पहिली पत्रिका तुम्हाला आणून दे. चालेल चालेल. येऊ आता. हो हो, बाय बाय. काळजी घे. हो, आणि लिफ्टनी जा. हो. आमची लिफ्ट मध्ये मध्ये बंद पडते. चांगली आहे मुलगी ना. आई आले जा. हो ये. योजना. अहो झालं का आवरून? हा होत आलं. ती गेली? ठीक आहे, तिला ऑफिस मध्ये भेटेल मी. ठीक आहे ठीक आहे, चालेल. मी चहा आणते गरमागरम. काय हो, काय झालं? काय सांग? काय? बरोबर 1 वर्षापूर्वी मला हळद लावायची तयारी सुरू होती. बाय माझे, अहो माझी पण हळदीची तयारी चालू होती. आपल्या लग्नाच्या दिवशी किती पाऊस होता ना. तुम्ही मुंबईहून निघालात ना तेव्हा आम्ही सगळेजण इतके काळजी करत बसलो होतो ना तुम्ही येईपर्यंत. ते आपल्या लग्नाचा पहिला वाढदिवस. 1 वर्ष पूर्ण झाला. बोल, काय करूया सांग? बाहेर फिरायला जाऊया, नाही तर मग 5 स्टार हॉटेलमध्ये डिनर. तू म्हणशील तसं. बोल, काय हवंय तुला? काय? अच्छा, खूप काही आहे का? सांग सांग. आपण ना कुठेही नको जायला. आनंदी, उद्या आपल्या लग्नाचा पहिला वाढदिवस आहे आणि तू खूप छान रीते प्लॅन करू दे ना मला प्लीज. हे बघ, आपण काय करूया माहितीये का? ऐका ना, खरंच नको. सध्या आपली काय आर्थिक परिस्थिती आहे ह्याची पूर्ण कल्पना आहे मला. आधी बाबांचं आजारपण, आईंचं आजारपण, तुमचं अपघात, आता वर्षा त्यांचं लग्न, त्यात तुम्ही बाबांचंही कर्ज फेडलं. खूप खर्च झालाय ना, माहितीये मला. आता तुमच्या स्वभावाप्रमाणे तुम्ही कोणालाही नाही म्हणत नाही, मग
आपण खर्च कमी करूयात ना, खर्च टाळूयात आपण. तेच तर आहे ना, आम्ही कसं कोणाला नाही म्हणणार, कारण प्रत्येकाचा कुठल्या ना कुठल्या गोष्टीमध्ये आनंद असतो. जसं आता आपलं बघ, उद्याचा दिवस आपल्यासाठी किती आनंदाचा दिवस आहे, मग करू ना सेलिब्रेट. आणि का बरं प्रत्येक वेळेला तूच त्याग करायचास का? अहो मी कुठे त्याग करते. एक काम करूयात आपण, आपल्या लग्नाचा वाढदिवस आपण साजरा करूयात. हा, पण खर्च नको करायला. आनंदी सेलिब्रेशन म्हटलं तर खर्च तर होणारच ना, होऊ दे ना, काय फरक पडतो? नाही नाही नाही, नको, खरंच नको. हे बघा, आपण ना एकत्र कॉफी पिऊयात, त्यातही मला खूप आनंद मिळतो. तुम्ही आणि मी कॉफी पिऊयात मस्त. ठीक आहे, आपण आपला कॉफीचा प्लॅन करूया. हा, एका छानशा रेस्टॉरंट मध्ये जाऊन, की जिथे मस्तपैकी. नको, खरंच नको आपण खर्च करायला. आपण टाळूयात ना खर्च करणं. आनंदी असं का करतेस तू? ऐका ना. बरं ठीक आहे, तू म्हणतेस तसं आपण कॉफी डेट प्लॅन करूया. चालेल. ठीक आहे, अजून काय? हा, अजून एक, आपण ना आपल्या घरच्यांना नको सांगायला, नाहीतर त्यांना वाईट वाटेल ना. लग्नाचा आपला पहिला वाढदिवस आणि ते साजरा करू शकत नाही आपल्यासोबत. नाही, नको सांगू, नको सांगू. नको सांगायला. नको सांगितलं तर सगळे येतील. काय नको. बरं ठीक आहे, आपलं कॉफी डेट फिक्स, त्याच्यामध्ये काही बदल नाही? नाही. नक्की? नक्की. चल येतो मी. बाय. बाय. बघ आता. नाही रे, मगाचपासून मी तेच सांगते, ती शेगडी पेटतच नाहीये. काय मग आज नाश्त्याच्या ऐवजी डायरेक्ट जेवणच का? नाही नाही ताई, हा जरा गॅसचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होते, मी लगेच तुम्हाला नाश्ता बनवून देते. लगेच करा, भूक लागली. हो मला वाटतं सिलेंडर संपला असेल. हो. काय सिलेंडर संपला? एवढ्या लवकर कसा संपला? 2 दिवस मला वाटतं जास्त वापरायला दिसतोय. 2 दिवसांचं काय? हे बघ, लग्नाचं जेवण, 10 वेळचा चहा, सिलेंडर संपणार नाही का? अरे पण 20 दिवसातच कसा काय संपेल सिलेंडर? मग आता मला सांग, लग्नानंतर 2 दिवसात कसं संपेल सिलेंडर? मला चहा मिळणार आहे की नाही? तू थांब ग जरा. हे बघ नंदू, हा. हे बघ, काय? 30 जुलैला सिलेंडर आणला होता हा, आणि आज आहे 15 ऑगस्ट. बघ, आज 15 ऑगस्ट आहे. हो. अरे बापरे. काय तर एवढं काय त्यात? काय 15 ऑगस्टला सिलेंडर संपत नसतो का? हाय नंदू, तसं नाही रे. अरे उद्या 16 ऑगस्टला आनंदी आणि दादाच्या लग्नाची मॅरेज अॅनिव्हर्सरी आहे. लग्नाचा वाढदिवस आहे त्यांच्या. त्यात काय एवढं मोठं? मोठंच आहे. आनंदी वहिनी आणि राघव दादांच्या लग्नाचा वाढदिवस आहे. आपण काहीतरी करायला हवं. पण काय करणार नंदू? काय ना वर्षा, आनंदी वहिनी आणि राघव दादा सगळ्यांसाठी सगळं करतात, तर आपण त्यांच्यासाठी करायला नको काही? पण आता तुमचं लग्न झालंय. तेही त्यांच्यामुळेच. त्यांना थँक्स म्हणून आपण काहीतरी करायला हवं. आई, तू बस ना तिकडे, मी सिलेंडरच बघतो. हा वर्षा, माझ्या डोक्यात एक आयडिया आली इकडे. काय आहे, तुमच्या घरात खूप माणसं आहेत, त्याच्यामुळे आनंदी वहिनी आणि राघव दादांना एकमेकांसाठी वेळ काढता येत नाही. मग आपण त्यांना हॉटेल ट्रीट द्यायची, तिथे दोघेच असतील ना, एकमेकांसाठी टाइम स्पेंड करता येईल दोघांना. चालेल, मला तर हे सुचलंच नाही. आपण त्यांच्यासाठी हॉटेलची रूम बुक करूया. आत्ता करतो. बघितलंस, यांचं प्लॅनिंग चाललंय, पण माझ्या नंदूच्या किशाला कात्री बसणार आहे. चला रे, गुडघ्यांना उतरा. कुठे? तुम्ही 5व्या मजल्यावर जाणार होतात ना अर्चना वहिनींकडे? हो, ते घरीच नाहीये. मी जाणारच होते तिच्याकडे, पण म्हटलं नाही, आता उतरलेच आहे 1 मजला खाली, तर अजून उतरूया ना. पहिल्या मजल्यावर आले पाटकरांकडे गप्पा मारायला. काय सासरा इथेच गेलाय, काय डोकं खात असेल काय माहिती. म्हटलं जाऊन बघते ना, गप्पा मारते.
कंटाळा येतो ग हल्ली. वर्षाचं लग्न झालं ना तर कोणी नाहीये सोबत म्हणजे असं बोलायला. तुझं काम असतं बाळा, एवढं स्टुडिओचं एवढं काम घेतलंय सांगावर. आई कंटाळा येतो ना, चला माझ्यासोबत स्टुडिओमध्ये गप्पा मारूया. चला. अगं नाही 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 नाही, स्टुडिओ मध्ये मी नाही येत बाई. तुझं काम महत्वाचं आहे. माझी काय तोंडाची वटवट वटवट सुरूच राहील आणि तुझ्या कामात मग तुझं लक्ष नाही लागणार बाबा. हा म्हणता गणपती येतील ग आणि आपल्याला कळणार नाही केवढं काम घेऊन ठेवलंयस तू डोक्यावर. एवढीशी पोर माझी, घरचं करा तिकडचं करा. जा सोन्या जा, तू कर कर कर. बर हा, काळजी करू नको, सावकाश जा. हो मी सांगतो ती नक्की नाश्ता करत बसली असणार. हो, कोण नाश्ता करत होतं कर्णिक? कोण नाश्ता करत होतं? माझी सगळी तयारी झाली होती, नाश्ताही झाला होता, पण आनंदी निघाली नव्हती ना तिच्या कामाला. हो, हो. मग मी काय करू? तिच्या समोर निघालीस तर तिने मला विचारलं नसतं आई कुठे चाललात म्हणून. एक मिनिट. पण आता कुणाला काही कळलं नाहीये ना, आणि आनंदीला संशय नाही ना आला? मला कोण समजलात तुम्ही? शाळेमध्ये नाटकात बक्षीस कमवलेली बाई आहे मी. माझ्या हुशार सुनेला अजिबात संशय आलेला नाही. असू दे, एक काम करा, तुम्ही आधी बसा आणि मग आपण बोलूया. बसून बोलूया. पुढके गेले कामात. बोला बोला काय करूया आपण? मी काय म्हणतो, उद्या राघवचा आणि आनंदीच्या लग्नाचा पहिला वाढदिवस आहे आणि तो आपल्याला साजरा करायचा आहे. म्हणजे दोघांनी तो खूप आवडला पाहिजे. आवडलाच पाहिजे ग बाई. माझ्या आनंदीने खूप केलं. वर्षभर त्या पोरीने इतकी संकट झेलली आहेत ना अंगावर, आणि आमच्यापर्यंत झळ नाही येऊ दिली. सगळं एकटीने सहन केलं. राघवने पण किती केलंय हो. आम्हाला जेव्हा जेव्हा मदत लागली तेव्हा तेव्हा तो धावून आलाय. आपल्या वर्षाची केस जिंकून दिली. खरं तर त्याच्या जीवावर बेतलं होतं, पण त्यातूनही तो बाहेर पडला बघा. नंतर त्या दोघांनी मिळून वर्षाचं लग्न सुद्धा सुखरूप पार पाडले. त्यात राघव माझा आजारपणही बघतोय. आनंदीनं आपल्यासाठी खूप काही केलंय. त्यांच्यासाठी काहीतरी करायला हवं आपल्याला. बरं मी काय म्हणते, आपण भाषण नंतर करूया, पण ठरवूया ना काय करायचं ते. वेळ जाईल ना काय करायचं ते. मला काय वाटतं, आपण एखादा हॉल घेऊया का? हॉल तर घ्यावाच लागणार ना. आणि मी म्हणते जेवणासाठी आपण मसाले भात ठीक आहे, आणि आपण पियुष ठेवूया मग नंतर. गोड म्हणून. वा वा. नाही, मला असं वाटतं ना की आपण कुठेतरी बाहेर जाऊया फिरायला. जग फिरून आलात ना, अजून फिरायची हौस आहे का तुम्हाला? काही बोलतात. थांबा तुम्ही. आपण मसाले भात ठेवला, त्याच्यानंतर आपण अरे पियुष थांबा. मी काय म्हणतो, हे सगळं करण्यासाठी आपल्याला पैशांची व्यवस्था नको का करायला? आपण एक काम करूया, आपण पैसे काढूया आणि मग सगळ्यांना पार्टी देऊया. पैशाचं म्हणाल तर माझ्याकडे बघा गादी खाली आणि हे डब्यात साधारण 10,000 माझ्याकडे. सुलक्षणा करणे 10,000. ठीक आहे. माझ्याकडे पण बरेच असतात हो साठवलेले, पण हे काढून घेतात. आता ना 2,000 आहेत, ते मी देते. 12 झाले. मी माझ्याकडचे 10,000 देतो. म्हणजे 10, 2, 12, माझ्याकडचे 10, 22 झाले आपल्यापर्यंत. माझ्याकडे पैसे नाहीयेत. पैसे नाही नसतील ठीक आहे, पण बाकीची मदत कराल ना तुम्ही? हो, मदत मी सगळी करू शकतो. ठीक सांगा आहे, मला काय काय काम. ठीक आहे, हरकत नाही. आपण 22,000 मध्ये सगळं करू शकतो. आणखी एक गोष्ट, आणि तिसरे सासरे आहेत ना, आबा परब येत आहेत. हो अगं बाई. म्हणजे मी फोनवर त्यांच्याशी बोललोय, ते म्हणाले मी येतोय आणि मी सुद्धा पैशाची मदत करतो. म्हणजे नक्कीच आपली पार्टी छान होऊ शकते. पण एक मिनिट, कोणाला काहीही कळू द्यायचं नाही. आपण मस्त सरप्राईज देऊया. मज्जा येणार आहे. चला, कोणी काय काय कामं करायची ते आपण लिहून. गंमत करायची उद्या. एवढं ओरडलात तर सगळ्या जगाला कळेल. आपण याद्याच करूया, कोणी काय काय करायचं. काय करूया? आनंदीला साडी घेऊया. हॅलो सर. हो हॅलो, गुड मॉर्निंग. तू घरी वेळेत पोहोचलीस? तुला घाई नाही झाली पुन्हा ऑफिसला यायची? नाही. आणि उशीर झाला असता तरी काही हरकत नव्हती. सर, कालसाठी थँक्यू. ते सगळं माझ्या बायकोने सजेस्ट केलं होतं. तिला थँक्यू म्हण. त्यांना म्हटलंय मी थँक्यू, पण तुम्ही सकाळी झोपला होतात ना म्हणून. खरंच थँक्यू.
इट्स ओके, इट्स ऑल फाईन. सारखं सारखं थँक्यू नको म्हणूस, इट्स फाईन. बरं थँक्यू नको. मग हा डबा घ्या. मॅमनी जी भेंडीची भाजी शिकवली होती ना ती ट्राय केली. प्लीज तुम्ही खाऊन बघा. अरे बापरे, तू घरी जाऊन नाही ट्राय केला? हो. ठीक आहे, माझी आवडती भाजी. आज पुन्हा तीच भाजी. थँक्स. सर, तुम्हाला इथे ऑफिसमध्ये बघितलं की असं वाटतं की तुम्ही किती स्ट्रिक्ट आहात, पण तितकेच मनमिळाऊ सुद्धा आहात. ॲक्च्युली तुमची फॅमिलीच खूप मस्त आहे. सगळे किती एकत्र छान आनंदात राहतात. मी माझ्या फॅमिलीबरोबर राहत नाही, त्यामुळे त्यांना भेटता येत नाही मला. पण काल तुमच्या घरी आल्यानंतर ना मला माझ्या घरच्यांची खूप आठवण आली. सगळे खूप छान आहेत. सगळ्यांनाच थँक्यू. झालं, थँक्स फॉर संपलं. हे अजून काही बोलायचं आहे? माझ्या घरचे तुला आवडले. तुला कधीही त्यांना भेटण्याची इच्छा झाली, त्यांना जाऊन तू भेटू शकतेस, काही हरकत नाहीये. एक मिनिट असं. हॅलो. हा योजना. अगं मी बोलते, राघवची आई. तुम्ही एक मिनिट सर. काय झालं? नाही ऐक, अगं राघवला नको सांगू, मला तुझ्याशी बोलायचंय ग बाळा. अच्छा, काय नाही सर, सॉरी. हा. हॅलो. काय झालं? उद्या आमच्या राघवचा आणि आनंदीचा लग्नाचा पहिला वाढदिवस आहे. ओ वाव, काय प्लॅन आहे? अगं त्यांना सरप्राईज पार्टी ठेवली आम्ही. बाकी कोणाचे नंबर नाहीत ना माझ्याकडे. तुझा नंबर मी घेतला होता. हा, तर तू सगळ्यांना सांग. सांगते ना. हा हा, आणि तू पण ये हो आठवणीनं. हो ऑफकोर्स येणार आहे. ठेवते. हा. हो, बाय बाय. आनंदी. हा अगं येऊ का ग? हो या ना. अगं बाई सॉरी, कामात होतीस का? नाही ठीक आहे, बोला. अगं त्याचं काय आहे ना, आमचं बाळ येणार होतं म्हणून मी 7-8 दुपटी आणून ठेवली होती. पण ना आमची हिरा इतकी शू करते की अगं सगळे दुपटे भिजून जातात. त्यातून हवा आता पावसाळी, त्यामुळे वाळतच नाही. म्हणून ना मी माझ्या जुन्या साड्या आणल्या होत्या ग मऊ मऊ. तर तू त्याची दुपटी करून देऊ शकशील का? हे काय विचारणं झालं. द्या इकडे. आजचा दिवस द्या, उद्या देते बनवून. भाई माझी चिंताच मिटली. झालं की सांगशील का? मी येईन. लक्ष्मी. बाळासाठी या छोट्या छोट्या गोष्टी बनवण्याची किती आनंद मिळतो ना. खरंच बाळ किती आनंद घेऊन येतो घरात. काय हे काय? दे. हे बाय माझे, मी का सतत बाळाचाच विचार करतेय. मला ओढ लागलीये बाळाची. खरंच आई व्हायचंय मला. आता लग्नाला वर्ष झालं ना माझ्या. पुढच्या प्रवासाचा विचार करायला हवा मी. ह्यांना सांगायला हवं. कसं सांगू पण? बाय माझे